नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजेंद्र भिल ऑनलाईन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण नागरिकशास्त्र या विषयातील प्रकरण क्रमांक 1 संसदीय शासन पद्धतीची ओळख या प्रकरणावर आधारित प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। तर चला पाहूया प्रश्न पहिला, पुढीलपैकी कोणत्या देशात संसदीय शासन पद्धती विकसित झाली? हा प्रश्न NMMS परीक्षा 2020 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा, 1 भारत, 2 अमेरिका, 3 इंग्लंड, 4 फ्रान्स। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इंग्लंड। प्रश्न दुसरा, संसदीय शासन पद्धतीस कशाचा आविष्कार मानले जाते? पर्याय पहा, 1 ब्रिटिश शासनाचा, 2 भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा, 3 घटना समितीचा, 4 यापैकी नाही। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा। प्रश्न तिसरा, पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते? हा प्रश्न NMMS परीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा, 1 कायदे मंडळ कायद्यांची निर्मिती करते, 2 कार्यकारी मंडळ कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करते, 3 न्याय मंडळ न्याय देण्याचे कार्य करते, 4 कायदे मंडळ कार्यकारी मंडळ न्याय मंडळ या तीनही शाखांचे परस्पर संबंध मंत्रिमंडळ ठरवते। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कायदे मंडळ कार्यकारी मंडळ न्याय मंडळ या तीनही शाखांचे परस्पर संबंध मंत्रिमंडळ ठरवते। हे विधान चुकीचे आहे। प्रश्न चौथा, अध्यक्षीय शासन पद्धतीत कोण कार्यकारी प्रमुख असतो? हा प्रश्न NMMS परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा, 1 राज्यपाल, 2 प्रधानमंत्री, 3 राष्ट्राध्यक्ष, 4 लोकसभा अध्यक्ष। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राष्ट्राध्यक्ष। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 5, कोणत्या शासन पद्धतीत कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ थेट परस्परांवर अवलंबून नसतात? हा प्रश्न NMMS परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा, 1 संसदीय, 2 अध्यक्षीय, 3 समाजवाद, 4 लष्करी राजवट। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अध्यक्षीय। पुढचा प्रश्न पाहूया। 6 इंग्लंडची पार्लमेंट टिंबटिंब झालेली संस्था आहे। पर्याय पहा, 1 कायद्याने, 2 राजघटनेने, 3 उत्क्रांत, 4 ठरावाने। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्क्रांत झालेली संस्था आहे। प्रश्न 7, प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ यांना संसदीय शासन पद्धतीतील टिंबटिंब मंडळ असे म्हणतात। 1 कार्यकारी मंडळ, 2 न्याय मंडळ, 3 कायदे मंडळ, 4 पार्लमेंट।
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कार्यकारी मंडळ. प्रश्न 8. भारताने टिंबटिंब शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. पर्याय पहा. 1 साम्यवादी, 2 अध्यक्षीय, 3 संसदीय, 4 समाजवादी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संसदीय. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9. पुढीलपैकी कोणत्या प्रसंगी किंवा कारणाने मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो? पर्याय पहा. 1 राष्ट्रपतीने सांगितल्यास, 2 अविश्वासाचा ठराव मंजूर झाल्यास, 3 न्यायमंडळाने सूचना केल्यास, 4 कायदेमंडळाने सहकार्य करण्याचे टाळल्यास. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अविश्वासाचा ठराव मंजूर झाल्यास. पुढचा प्रश्न 10. चुकीचा पर्याय निवडा. भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला कारण. पर्याय पहा. 1 भारतीयांना या शासन पद्धतीचा परिचय होता, 2 हा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक आविष्कार आहे, 3 संसदेला निर्दोष कायदे करणे शक्य होते, 4 इंग्रजांनी आदेश दिला होता. या ठिकाणी आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इंग्रजांनी आदेश दिला होता. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कोणती जबाबदारी कार्यकारी मंडळाची नाही? पर्याय पहा. 1 जनहिताचे निर्णय घेऊन देशाचा विकास करणे, 2 संसदेने संमत केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करणे, 3 देशाचे धोरणे ठरवून राज्यकारभार करणे, 4 यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पहा. 12. अध्यक्षीय शासन पद्धती टिंबटिंब या देशाने स्वीकारली आहे. पर्याय पहा. 1 भारत, 2 जर्मनी, 3 अमेरिका, 4 फ्रान्स. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमेरिका. पुढील प्रश्न पहा. 13. पुढीलपैकी चुकीचा पर्याय कोणता ते ओळखा. संसदेचे घटक. पर्याय पहा. 1 राष्ट्रपती, 2 लोकसभा, 3 राज्यसभा, 4 राज्यपाल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राज्यपाल. पुढचा प्रश्न पहा. 14. कोणत्या शासन पद्धतीत राष्ट्राध्यक्ष थेट जनतेकडून निवडला जातो? पर्याय पहा. 1 संसदीय, 2 समाजवादी, 3 अध्यक्षीय, 4 साम्यवादी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अध्यक्षीय. पुढचा प्रश्न पाहूया. 15. अध्यक्षीय शासन पद्धतीचे वैशिष्ट्य नसलेले विधान कोणते? पर्याय पहा. 1 कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ हे थेट परस्परांवर अवलंबून असतात, 2 कायदेमंडळाची दोन्ही सभागृहे व राष्ट्राध्यक्ष हे प्रत्यक्षपणे जनतेकडून निवडले जातात, 3 राष्ट्राध्यक्षाला कायद्याच्या अंमलबजावणीचे अधिकार असतात, 4
कायदेमंडळ हे कार्यकारी मंडळापासून अलिप्त असले तरी परस्परांवर योग्य नियंत्रणही असते. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ हे थेटपणे परस्परांवर अवलंबून असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण NMMS परीक्षेची तयारी करत असताना नागरिकशास्त्र विषयातील प्रकरण क्रमांक 1 संसदीय शासन पद्धतीची ओळख या प्रकरणावर आधारित प्रश्नांचा अभ्यास केला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा, म्हणजे त्यांनाही अभ्यासात मदत होईल. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.